संतांनी सरता केलो तैशा परे. सरता या शब्दाचा अर्थ आहे मान्य होणे. संतांना मान्य होईल असं संतांनी मला केलं. पहिलं वाक्य अभंग कळले पाहिजे बरं का, अवघड अभंग आहेत. संतांनी मान्य होईल असं संतांनी मला केलं. म्हणजे संतांनीच संत तयार करायचा असतो. तुमच्यासारखे लोक, आपल्यासारखे विचारवान लोक, बुद्धिमान लोक मान देतील पण संत बनवता येत नाही. मी तुम्हाला अजून काही उदाहरणं सांगतो, तुमच्या लक्षात येतील. ही जी मोठी मोठी माणसं, व्यापारी आहेत, विद्वान आहेत, ही का विद्वान असतात? यांचं घर विद्वान आहे. कधीतरी मारवाडी व्यक्ती, ब्राह्मण व्यक्ती, ज्यांच्याकडे करोडो रुपये पडलेले आहेत, ज्यांच्या कंपन्यामध्ये हजारो लोक काम करत आहेत, ती माणसं दारू पिऊन कधी रस्त्याने झुलत असताना बघितले का तुम्ही? तुम्ही पण माणसं आहेत, ते पण माणसं आहेत. का असं का परिवर्तन आहे? हे तर साधे पैसे आहेत ना, गुंठा विकून आलेले. आईबापाचे पैसे, स्वतःच्या कर्तृत्वाचे पैसे नाहीत. का अभिमान? माझा मुद्दा लक्षात ठेवा. का अहंकार? आपल्या जमिनीमध्ये बाहेरून लोक येऊन श्रीमंत होतात. आपली मालकी त्या जमिनीमध्ये असताना आपल्याला ते विचार का सुचत नाही? कंपनी काढावी, मोठं व्हावं, परिवार मोठं व्हावं, असं का सुचत नाही आपल्याला? घरात विचार श्रीमंती लागते. शिवाजी महाराजच का मोठे झाले? जिजाऊमध्ये ती श्रीमंती. स्वराज्य स्थापन व्हावं ही आईची इच्छा, मुलावर संस्कार केले. घरातली विचार संपत्ती मुलात आली. हे मोठ्या लोकांचं सांगितलं तुम्हाला. तुमच्या लोकांचं बघा ना, आपल्या घरात काय शिकवलं जातं. आपल्या चुलत भावाला सुद्धा नीट बघू नको म्हणून आई शिकवते. ही विचार श्रीमंती आपली. हे परकी आहेत, हे दुसरे आहेत, हे लांबचे आहेत, ही जळाजळी शिकवतं कोण? मला सांगा, तंबाखू खाण्याचं काही विद्यापीठ आहे का? कशी मळावी, दारू कशी प्यावी, याचं काही विद्यापीठ आहेत का? गावामध्ये जर दारू पित असेल तर गावातली माणसं त्याला शिकवतात. मुद्दा लक्षात ठेवा. काय आपल्या घरातली मुलं आपल्या गावातली माणसं बिघडवतात. ही विचार श्रीमंती नाही आहेत. म्हणून बुद्धिमान लोक अशा ठिकाणी राहत नाहीत जिथं विचार कुवत असतात. आमचा एक मित्र आहे मुंबईमध्ये, माझे गुरुजी आहेत. त्यांनी ते कांदिवलीमधली प्रॉपर्टी विकली आणि मलबार हिलला घेतली. आता मलबार हिलचा एका फ्लॅटचा भाव 10-12 कोटी रुपये. मिळालं तर नशीब. एका फ्लॅटचा भाव 1 BHK 10-12 कोटी 1 BHK. ह्याने इकडची प्रॉपर्टी विकली, मोठा बंगला राहता स्वतंत्र विकला आणि तो तिकडे गेला. तो आमच्या गुरुजींचा शिष्य असल्यामुळे मी त्याला विचारले, का केलं रे बाबा तू? इथे स्वतंत्र बंगला आहे, तू 2 BHK घेतलं, एवढे पैसे खर्च केले. काय नाही म्हणे, थोडंसं कांदिवलीत नको वाटलं मला. का? फार घाण लोक कांदिवलीमध्ये जमा झाले. माझं बोलणं गंभीरतेने घ्या, तुमच्या मुलासाठी कामाला येईल. का? पण का? काही नाही म्हणे, जवळ जे गरीब माणसं आहेत, मिडल क्लास माणसं आहेत, त्यांचे विचार, त्यांचे संस्कार माझ्या मुलात यायला लागले. भाषा बदलली, वागणं बदललं, विचार बदलले माझ्या मुलाचे. म्हणून मी ते सगळं विकलं. बसा बसा, तिथंच बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळं बदललं मी. मोठी प्रॉपर्टी विकून 2 BHK मध्ये राहायला आलो. इथं काय परिवर्तन आहे? इथं म्हणे 12 कोटीचा फ्लॅट आहे आणि इथं राहणारे सगळी मुलं एका लेवलची. जर उद्या माझा मुलगा एखाद्या व्यवहारामध्ये कमकुवत पडला, अपयश आलं, त्याची इथले मित्रमंडळ त्याला एका मिनिटात वर काढतील. याला म्हणतात विचार. आपल्याला वाटतं एवढी श्रीमंती का, एवढा भाव का? सगळे श्रीमंत एकत्रित राहतात. माझा मुद्दा. आणि एका विचाराने राहतात. एक व्यापारी कमी पडला, 4 मित्र त्याला मदत करतात. ती मुळातच करोडपती. बैठक कुठे गेली त्याची? करोडपतीमध्ये गेली. आणि फ्लॅटची किंमत जर 10-12 कोटी असेल तर त्याच्याकडे किती पैसा लागेल? त्या मुलांमध्ये माझा मुलगा वाढेल आणि उद्या जर गरज पडली तर ही मित्र त्याला मदत करतील. याला म्हणतात विचार श्रीमंती. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रीमंत माणसं श्रीमंताला मदत करतात.
पुन्हा एक श्रीमंत माणसंच श्रीमंताला मदत करतात, गरीबाला करतच नाही. तुम्ही अनुभव घेऊन पहा. गरीबाचं काय असतं, आमच्याकडे एक नारळी सप्ताह असतो. नारळी सप्ताह 40-50 लाख रुपये दरवर्षी एक गाव खर्च करतं. तो फिरता नारळी सप्ताह असतो. 10-12 वर्ष अगोदर गाव येतं, ते नारळ घेतं, पैसे जमा करतं. एका सप्ताहाला 40-50 लाख दरवर्षी खर्च होतात. त्याला आता 87 वर्ष यावेळेस. आणि मग ते संपूर्ण गाव, मला 15-16 वर्ष झाले गादीवर बसून, मला एकदाही भगवानगडाच्या कामासाठी जळतण लाकडं विकत घेण्याची गरज नाही पडली. त्या परिसरातले जेवढे गाव आहेत तिकडचे माणसं फार चांगले तर असं नाही, तुम्ही ते सारखेच आहेत. मग लाकडं का, मग ते ज्यावेळेस आमचा सप्ताह ठरतो आणि मी जातो त्या गावामध्ये 5-6 महिने अगोदर, मग लाकडाची व्यवस्था काय, तर मग आम्ही सांगतो तुमचे लाकडं द्या, आम्ही तोडतो. आमच्याकडे मशिनी वगैरे आहेत. मग लाकडं इतके मिळतात की त्याच्यामध्ये 4 सप्ते होतात. आणि कोणते लाकडं मिळतात, बांधावरचे, की जे हा पण हक्क दाखवतो भाऊ, तो पण हक्क दाखवतो, दोन्ही मिळून सांगतात आमचं झाड घेऊन जा, यालाही नको. आणि बांधावरची लाकडं, आणि आपण बांधावर भांडणं करतो, चांगल्या जमिनी कोर्टामध्ये खर्च करून बांध कुणाचाही ठरवतो. काय विचारसरणी, मला इतकं वाईट वाटतं, तुम्हाला काय सांगायचं. आम्ही ते सिन्नरकडे कीर्तनाला जातो गादीवर बसण्याच्या पूर्वी, ती सगळी बिडी बनवणारी माणसं सप्ताह करतात. सगळ्या घराघरात बिड्या करतात. त्यांचे बंगले आहेत, बिड्या बांधून बंगले बांधलेत, बिड्या फुकून घरं विकली आपण. विचार श्रीमंतीत हे ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहेत. जो मोले मदिरा पिये, ज्ञानोबारांचा शब्द पहा, जी लोक दारू बनवतात ती श्रीमंत आहेत, आणि आपण दारू पिऊन घरं विकतो. विचार श्रीमंती. पूर्ण कीर्तनामध्ये शब्द लक्षात ठेवा. माणूस म्हणजे काय, विचाराने श्रीमंत असला ना, यम त्याला दुःख देऊ शकत नाही. माणसं सोडून द्या, किरकोळ आहेत माणसं त्याच्या पुढे. पण विचाराने श्रीमंत पाहिजे. येणार कुठून विचार श्रीमंती, संत सान्निध्यामध्ये, बाकी कुठंच येणार. कारण विचार आहेत कुठं, संताकडे आहेत. आणि आताच्या सगळं कॉन्व्हेंटमधल्या शाळा देव नाही संत नाही म्हणून शिकवतात. किती बरबाद झाले बघा ना तुम्ही पोरं, कॉलेजमधले पोरं बघा, हे बघा, किती मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं. आणि त्यांची जर प्रकृती बघितली ना आपण, आता जुने माणसं बसलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये मुलांनी श्रीमंत व्हावं ही संकल्पनाच नव्हती. फक्त ताकद यावी, गावागावात तालमी असायच्या. पोरांनी दूध प्यावं, खेळावं, सकाळी पहाटे लेझिम वगैरे खेळ चालायचे, मजबूत. पोरगा देसाला अंगाने भरला ना, आईबाप खुश. आताचे कॉलेजमधले पोरं बघा, चहा पितात, पाव खातात, आतपाव असतात. ते काय आहे त्याच्यामध्ये दम, खायचं ज्ञान नाही, बोलायचं ज्ञान नाही. आणि नवीन एक फ्रेंड मिळाला त्यांना मोबाईल. एवढं मोठं व्यसन लागलेलं ना, मेंदू कॅप्चर केला त्या मशीन. जगणं विसरून गेलेत, विचार विसरून गेले. अहो काय काही लोक मलाच सुविचार पाठवतात व्हॉट्सॲपमधून, माणसाने असं जगावं. अरे म्हणलं की मी काही पापी माणूस आहे का, कळत नाही. म्हणजे कुठं काय करतो आपण हेच लक्षात नाही माणसाच्या. म्हणून पहिल्यांदा कीर्तनाला आलात ना, विचार श्रीमंती वाढवा. जे विचार श्रीमंत आहेत त्यांच्या सान्निध्यात आपली मुलं पाठवा, तुमच्या अंगावर कधीच उलटणार नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग जगद्गुरु तुकोबार आहेत, माऊलीच्या संगतीत आले, संत झाले, DNA बदलले संतांचे. जगद्गुरु तुकोबारांचे शरीर परिवर्तन झालं, हृदय परिवर्तन झालं. आणि तुकोबारांच्या मुखातून जी वाणी यायला लागली ती सगळी अचंबित करणारी चमत्कृत वाणी आली. शेतकऱ्याच्या तोंडातून अभंग निघावेत याच्यापेक्षा कोणता चमत्कार असतो. याचे कॉलेजचे प्रोफेसर, विज्ञानवादी, बरं विज्ञानवादी म्हणावं ना, बरेच म्हणतात आम्ही विज्ञानवादी आहेत, मग पाठव चंद्रावर यान. तू विज्ञानवादी आहे ना, काय माहिती तुला विज्ञानामधलं, कुठल्या गोष्टी माहिती आहेत. तुकोबाराच्या अभंगात आणि ज्ञानेश्वरीमध्ये एक तरी अवैज्ञानिक गोष्ट काढून दाखवा, आम्ही सप्ते बंद करू. एक
इतके वैज्ञानिक तुकोबाराय आहेत. अंधश्रद्धा विमुक्त तुकोबारायांनी केलंय की मरईच्या पाया पडू नका, भैरोबाच्या पाया पडू नका, काही या नसते. तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी सांगितले. 700 वर्षापूर्वी सावता महाराजांनी एका दगडाची पूजा करायची आणि त्याला बळी द्यायचे. अरण गावामध्ये खूप समजून सांगितलं सावता महाराजांनी, अरे असं करू नका, याला देव म्हणू नका. ऐकतच नव्हते लोक. एक दिवशी पायात चपल्या घालून त्या देवावर सावता महाराज बसले आणि लोकांमध्ये विशेष वाटलं. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी बरं का. गावातले 4-5 लोक होते. त्यांना फार वाईट वाटलं. जर हे देव बंद झाला तर आपलं पोटपाणी बंद होईल. मुद्दा लक्षात ठेवा. विचाराने माणूस मोठा होतो, वैचारिक श्रीमंतीने माणूस मोठा होतो. आणि ही श्रीमंती महाराष्ट्रीयन लोकांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये येते. विशेष करून ग्रामीण भागामध्ये विचार श्रीमंती कमी येते. म्हणून दुःख जे होतं आपल्याला, परिवर्तन जे होत नाही आपल्यामध्ये, ते त्यांनी होत नाही विचार श्रीमंती नसल्यामुळे. जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या सानिध्यात आले, विचार परिवर्तन झालं. एक दृष्टांत इतका सुंदर दिला तुकोबारायांनी. चंदनी ते बोरी व्यापिली. चंदनाच्या झाडाच्या शेजारी बोरीचं झाड असेल, त्या हवेनं बोरीचे DNA बदलतात. ज्या बोरीला दोन्ही बाजूने काटा असतो ना, इकडं अडकलं तरी तिकडं अडकलं तरी, इतक्या गाठीचे काट्याचे लोक जरी झाले संसारातले, पण चंदनाच्या सानिध्यामध्ये आले, इतकं परिवर्तन होतं की त्या बोरी काही दिवसांनी चंदन होतात. हे संत सानिध्याचा चमत्कार आहे. आणि ते सानिध्य तुम्हा आम्हाला जर मिळालं ना, आपल्या जीवनामध्ये चंदनाप्रमाणे सुगंध निर्माण होईल. वैचारिक श्रीमंती आली पाहिजे. हे जगद्गुरु तुकोबाराय अनुभवाने सांगतात. विठाला 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 विठाला. जेवढी तुमची बैठक मोठी, जेवढं तुमचं परिवर्तन मोठं, तितकं तुम्ही मोठे होता. काही काही माणसं गरीब असतात, पण मित्रसंपत्ती एवढी असते, हजारो माणसं जमतात. आणि काही श्रीमंताला बंगल्यात राहिल्यानंतर जर मेला बंगल्यामध्ये यदा कदाचित, तर म्युन्सिपाल्टीचं वाहन बोलव, 4 माणसं खांदा द्यायला मिळत नाही. कारण की बंगल्याच्या बाहेर लिहिलेलं असतं, कुत्र्यापासून सावधान. आतमध्ये कोण आहे? मी कधी कधी ह्या लोकांवर फार गंभीरतेने विचार करतो. बंगल्यातला जो म्हातारा आहे ना, त्याचं दुःख इतकं वाईट असतं, तुम्हाला सांगतो. ते गावातले म्हातारे फार बरे. जर पोराबाळांनी नाही जेवण दिलं तर शेजारू पाजारून ताट येतं. भावकीतले लोक देतात की पोरगं हरामखोर निघालं, ताट पाठवून द्या. ते जे म्हातारा आहे ना, अख्खं गाव सांभाळतं त्या म्हाताऱ्याला, ग्रामीण भागातल्या. पण बंगल्यातलं म्हातारं इतकं वाईट रीतीने दुःखी असतं, बाहेर येता येत नाही, आबरू जाते ना, आत भाकरी मिळत नाही. कधी बघितलं तुम्ही ह्या लोकांचं? अतिशय वाईट. हे दमकोंडी जीवन म्हणतो आपण. पैशाने श्रीमंत झालात, पण विचाराने श्रीमंत नाही झाला. जगद्गुरु तुकोबारांचं काय बोलावं महाराज, किती वर्णन करावं. जगद्गुरु तुकोबारांचं माझं DNA बदलले, परिवर्तन झालं माझ्यामध्ये. चंदनी ते बोरी व्यापेली. चंदनाचा सुगंध माझ्यामध्ये आला आणि मी बदललो. आता बोरी नाही आहे मी, आता चंदन आहे. विठाला 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 विठाला. तुकोबाराचं एक अभंग गोड आहे. लोखंडाचा विळा आहे, 10 रुपये किंमत आहे त्याची, पण जर परिसाचा स्पर्श झाला, लोखंडाची DNA बदलतात आणि किंमत बदलते. स्पर्श कोणाचा पाहिजे? परिसाचा स्पर्श. माझे शब्द गंभीरते नाही का, हे प्रॅक्टिकल आहे. हे कीर्तनापुरतं बोलत नाही मी तुम्हाला, मी श्रद्धेनं या ठिकाणी आलेलो आहे. तो जो स्पर्श आहे ना, परिसाचा स्पर्श पाहिजे. लोखंडाचा विळा सोन्याचा होतो. तुकोबारांचा शब्द सांगतो, मागलिया मोला मागो नये. 10 रुपये त्याचा मोल होतो लोखंडी असताना, पण तो आता सोन्याचा झाला. मागलिया मोला, आता मागच्या किमतीमध्ये त्याला मागता येत नाही. विठाला 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 विठाला. जेवढे लोक मंडपामध्ये बसलेले आहेत,
सगळ्याला एकच विनंती आहे, परीस म्हणजे गाथा आहे, तुमच्या हृदयाला स्पर्श करू द्या, हृदय तुमचं सोन्याचं होईल. कुठंच जायची गरज नाही, कोणाकडे जायची गरज नाही. संतांच्या वाणीचा स्पर्श तुमच्या हृदयाला होऊ द्या, तुमच्यात विचार परिवर्तन होईल. मागली मोला मागो नये, मग तुम्ही मागचे राहत नाही, संसारातले राहत नाही, विचार श्रीमंती तुमच्यामध्ये येते, तो प्रवेश होतो. तुम्ही म्हणा महाराज तुकोबारायांचं काय सांगावं, पण आम्ही वाईट माणसं आहेत, आमच्यामध्ये दोष आहेत, आम्ही कमी जातीचे आहोत, गुण कमी आमच्यामध्ये. दुसऱ्या चरणात गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी दोष याती न विचारी गुण दोष याती न विचारी दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काय, गुण दोष याती न विचारी काय, गुण दोष याती न विचारी काय. ठाव दिला पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया, गुण दोष याती न विचारी काय, गुण दोष याती न विचारी काय. ठाव दिला पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया, गुण दोष याती न विचारी काय, गुण दोष याती न विचारी म्हणून मी तुम्हाला मागचा विषय सांगितला. गुण दोष याती वारकरी संप्रदायामध्ये काहीच पाहिलं जात. चोखोबारांनी अभंगलेले संतांच्या घरात भांडे घासणारी बाई जनाबाई, तिने अभंगलेले सगळ्यांनी मान्य केले. चोखोबारांचे सेनानाभी महाराज सगळ्यांचे अभंग मान्य झाले. का? गुण दोष याती, याती म्हणजे जात, तुम्ही कोणत्या जातीच्या आहात पाहिलं जात नाही. आणि जो वैचारिक श्रीमंत असतो ना, पृथ्वी त्याची जात बघत नाही. टेलिफोनचा शोध कुणी लावला त्याची जात बघितली का तुम्ही? आपल्या कामाचं घ्या घरामध्ये. मोबाईलचा शोध कुणी लावला नाही. विजेचा शोध कुणी लावला त्याची जात बघितली का? विचाराने श्रीमंत आहेत. विठाला 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 एकच आहे, विचारवानाची संगती मिळाली पाहिजे. झाडाच्या शेजारी झाड असले की चंदन होतं, पण झाडच असलं पाहिजे, साप नसो. चंदनाच्या अंगात खांद्यावर खेळणारे साप चंदन होत नाहीत. तसं हे संतांच्या नावाने जगणारे संत होत नाहीत कधी. आणि एखाद्या संताच्या सानिध्यात जात असताना जर एखाद्याला चावला तर तो चंदन चावला आहे असं समजू नका. वारकरी संप्रदायामध्ये असे साप भरपूर आहेत, संतांच्या नावाने साप भरपूर आहेत, पण संत चावत नाहीत. हे मध्ये आधी असणार विषारी येते. 2-4 संतांनी तर भारत एवढा बदनाम केलाय. मी मध्यंतरी अमेरिकेमध्ये गेलो, 15 कोटी लोक योग करतात तिथे. किती योग भारताचा 15. तुम्ही एक तरी माणूस बघितला का तिकडे शिळ्या चेहऱ्याचा आहे म्हणून? तिकडून आलेले सगळे फ्रेश, सगळे आपले योगा करतात. तिकडं -डिग्री टेम्परेचर असतं म्हणून कपडे जास्त घालतात. आपल्याकडे थोडं कपडे कमी घातले की लोक त्याचा आदर्श घेतात. कुठला प्रकार आहे हा? त्यांची संस्कृती बघा, त्यांचं वागणं बघा, त्यांचा चेहरा बघा. आपण ते पाहतच नाही, त्यांचं वागणं बघतो आपण. चुकीची कल्पना आहे तुमची. वैचारिक श्रीमंतीनं माणूस आणि देश आणि राष्ट्र मोठा होत असतं कधी. विचाराने श्रीमंत पाहिजेत आणि मूळ तुम्ही श्रीमंत पाहिजे. म्हणून संतांच्या विचारांचा स्पर्श आपल्या अंतःकरणाला पाहिजे. आणि आपण माणसं पाहिजेत, आपण स्वीकार श्रद्धा पाहिजेत. आपण इतराचं परिवर्तन होत नाही. पंचतंत्रामध्ये कथा आली, इतकी गोड कथा आहे. तुमचा मेंदू वापरा, तुम्हाला किती अर्थ काढता येतात ते बघा. अशी विलक्षण वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या वेगळ्या अर्थ सांगणारी कथा आहे पंचतंत्रामध्ये. एक सिंह फिरायला निघाला होता आणि नुकतीच आलेली कोल्ही नव्हती.
कोल्हीण म्हणजे बुद्धिमान ना. स्वतः कधी कोल्हा शिकार करत नाही बरं का. नाही मराठी कळते का नाही. स्वतः काम करायचं जगायचं छान, त्याचं नाव कोल्हा आहे. नुकतीच व्यालेली कोल्हीण आणि ती सिंहाची डरकाळी ऐकली आणि पळून गेली. सिंहाला अगोदर 2 छावे होते. त्यांनी बघितलं की ह्या कोल्ह्याला कुणीच नाही, म्हणून त्या सिंहाने ह्या कोल्ह्याच्या पिल्लाला आपल्या कळपात आणलं. पहिले 2 आणि हे 1 3. पण ते कोल्ह सिंह होईल का बोला ना. हे एवढं तरी कळू द्या ना तुम्हाला निदान. कोल्ह बुद्धिमान असतं, हुशार असतं, पण सिंह नसतं. घरी जाऊन चिंतन करा काय काय अर्थ होतात. आणि नवऱ्याचे आदेश, सिंहाचा आदेश म्हणून त्या सिंहिणीने पण काय केलं नाही, त्याला आपलं पोरगं म्हणून सांभाळलं कोल्ह्याच्या पिल्लाला. कालांतराने ते तिघं असं तारुण्यात आले, मजबूत तारुण्यात आले. आता ते सिंह आहेत, ते काही असे फार दिवस घरात बसून खाऊ घालत नसतात. ते आपल्यासारखं माझं बाळ माझं बाळ. बाळाला 2-4 बाळं झाले तरी अजून बाळच असतं ते. आणि इतकं लाडवतो आपण की त्या पोराला आपण बिघडून टाकतो. आपल्या पायावर उभंच राहू देत नाही आपण त्या पोराला. तिघजण गेले. आता ह्या दोघाला वाटलं लहानपणीपासून आपल्या बरोबर आहे, म्हणजे आपल्या जातीतले असं याला वाटलं 2 सिंहाला. आणि कोल्ह्याला असं वाटलं की मी यांचा भाऊ आहे, म्हणजे मी सुद्धा कोण आहे, सिंह आहे. तरुणपणापर्यंत जमलं हे नातं. पण जेव्हा शिकार करायला निघाले ना, हत्ती पुढं आला, ते हत्ती पाहिल्याबरोबर ते सिंहाच्या अंगामध्ये रक्त गरम झालं ना, आक्रमणाची तयारी करायला लागली सिंह दोघंच्या दोघं. आणि तिथं जात उघडी पडली बघा. आणि तिथं ह्या कोल्ह्याला तत्वज्ञान सुचलं न शिकता. आणि त्या 2 सिंहाला सांगायला सुरुवात केली, अरे तो केवढा मोठा प्राणी आहे, त्याची सोंड केवढी आहे, आपण मरू, त्याच्याकडे आक्रमण नका करू. असं बोलता बोलता ह्या 2 सिंहाच्या छाव्याने हत्तीवर आक्रमण केलं पुढं, आणि मागं पळून गेलं आणि आईजवळ गेलं. सिंहीण बसली होती निवांत. कोल्ह फार नाटकी असतं बघा, रडणं फिरणं कसं काय सगळं माहिती असतं त्याला. कोल्हच आहे ते. आईजवळ गेलं, डोळ्यातून पाणी, रडायला लागलं. आईने विचारलं काय झालं रे. काय नाही म्हणे, तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच आहे आता शिल्लक राहिलेला. सिंहीने विचार झालं काय. काय नाही म्हणे, आम्ही 3 गेलो होतो, तुला तर माहिती, फिरायला. एक मोठा प्राणी आला आणि 2 पोरांना सांगत होतो माझ्या भावांना की आक्रमण करू नका. त्यांनी आक्रमण केलं. आतापर्यंत त्यांनी मारून टाकलं असेल माझ्या 2 भावाला. मी समजून सांगत होतो तरी ते माझं ऐकलं नाही, त्यांनी आक्रमण केलं. मीच एकटा पळून आल्यामुळं जिवंत आहे. सिंहिणीला काय वाटलं असेल तुम्ही कल्पना करा. सिंहिणीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला कोल्ह्याच्या आणि सांगितलं, बाळा मी तुला काही भेकड आहे असं म्हणत नाही, तो बुद्धिमान नाही असं म्हणत नाही. संस्कृतमध्ये कथा आहे ते, शूरोसी कृतविद्योसी. हुशार आहेस तू, विद्वान आहेस तू, दर्शनीयोसी पुत्रक, देखना आहेस. कोण म्हणते. सिंहीण. देखना आहेस, तरुण आहेस, विद्वान आहेस, पण मी काय करू पोरा. यस्मिन कुले त्वमोत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. ज्या कुळात तू जन्माला आलेला आहेत ना, त्या कुळातल्या माणसाकडून हत्ती मारला जात नाही. हे मी काय करू शकते तुला. माझ्या मुलाप्रमाणे मी सांभाळलं, अवलाद दुसरी असल्यामुळे जमलं नाही. यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. आता एक काम कर, माझे 2 पोरं त्या हत्तीला मारून परत येतील आणि तुला मारतील, कारण की भेकड माणसं आमच्या कुळात चालत नाहीत, आमच्या संप्रदायात चालत नाही. म्हणून तू आता तुझ्या जातीमध्ये जाऊन मिसळ, नाहीतर ते 2 जण तुला खलास करतील. विठ्ठला विठाला 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 विठाला
विठ्ठल वारकरी संप्रदायात शरण जात असताना व्यापारी म्हणून जाऊ नका, इतर जातीतले म्हणून जाऊ नका. जगद्गुरु तुकोबरायाप्रमाणे शरण जा. स्पर्श झाल्या झाल्या तुम्ही चंदन व्हाल. किती गुन्हा, किती गंजलेला वेळा असू द्या, मुद्दा लक्षात ठेवा, किती गंजलेला वेळा असू द्या, परिस्पर्श त्याला सोनं करतं, पण खापराला सोनं करू शकत नाही. हेही तुकोबरायचंच बोलणं आहे बरं का. खापरा परीस काय करी, हे तुकोबराय म्हणतात. खापराला परीस काय करणार आहेत सोन्याला. तसं आपलं अंतःकरण विचारासाठी तहानलेलं पाहिजे, आपल्या कल्याणासाठी तहानलेलं पाहिजे. तुकोबरायांच्या अभंगाचा स्पर्श झाला ना, पूर्ण परिवर्तन होईल, पूर्ण परिवर्तन. इतकं परिवर्तन होतं महाराज. हजारो लोक, आज तुम्ही माझ्या समोर बसलेल्या आहेत, हजारो लोकांना शंका आहे, शिकलेल्या लोकांना, खरंच तुकोबराय वैकुंठ गमन केलं का, खरंच ज्ञानोबारायांनी समाधी घेतली का. तुम्ही त्यांचे अभंग वाचा आणि मग निर्णय घ्या. ज्ञानोबाराय योगी आहेत, योगी. आणि योग्यांना आपण जिवंत माणसाची कल्पना काय करतो, श्वास घेतो म्हणून जिवंत आहेत, पण DNA बदलतात. म्हणून मी तुम्हाला पहिल्या शब्दापासून सांगतो, DNA बदलतात. पृथ्वीचे DNA, आकाशाचे DNA, वायूचे सगळं बदलतं. ते योग्याला श्वास घेण्याची गरज पडत नाही. हे ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलेले आहेत. आपण माणसं आहोत, संसारातली माणसं आहोत, आपले नियम योग्याला लागू पडत नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि तुकोबराय म्हणतात, त्या ज्ञानोबारायांनी कृपा केल्यामुळं माझं कातड्याचं शरीर हे कातड्याचं राहिलेलं नाही. आलिंगने संतांचिया, आलिंगने संतांचिया, आलिंगने संताचिया, आलिंगने संताचिया.